आज आपण पाहूया घियासुद्दीन बलबनची गोष्ट, ज्यांनी सुलतान बनल्यानंतर सुलतानच्या पोझिशनला इतकं स्ट्रॉंग करून टाकलं की सामान्य माणसं सुलतानच्या डोळ्यात डोळे टाकून सुद्धा पाहायला घाबरू लागले. तर असा हा घियासुद्दीन बलबन कसा होता आणि कसा झाला तो सुलतान हे पाहूया आपण पुढील गोष्टीमध्ये. तर गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सुलताना रझिया आणि 40 इक्तेदारांमध्ये वाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 1240ला या 40 इक्तेदारांनी सुलताना रझियाला मारून टाकलेलं आहे. तर आता सुलताना रझियाला 1240मध्ये मारल्यानंतर या 40 लोकांमध्ये आपसामध्ये वाद व्हायला लागले की कोणाला सुलतान नेमकं बनवायचं. तर त्यांना एक आयडियल पपेट सापडलेला आहे, एक कठपुतली सापडलेला आहे जो की त्यांच्या अनुसारच काम करेल आणि ते म्हणतील तसंच तो राहील. हा आहे नसरुद्दीन मोहम्मद, जो इल्तुतमिशचाच मुलगा होता, पण एका कीपपासून होता, एका नर्तकीपासून होता, म्हणून त्याला समाजात जास्त किंमत नव्हती. पण इल्तुतमिशचा मुलगा आहे म्हणून त्याला सुलतान बनवण्यात आलेला आहे. असा हा नसरुद्दीन मोहम्मद सुलताना रझियानंतर सुलतान बनतो. पण हा दिवसभर नमाज पढत राहायचा, धर्माचे काम करत राहायचा, कुराणची लाईन जी असायची आयता त्या लिहत राहायचा आणि याच्या फक्त 4च बायका होत्या, कारण की इस्लाममध्ये लिगली तशा 4च बायका अलाउड आहेत. आणि तो ह्या 40 लोकांना विचारल्याशिवाय पाणी पण प्यायचा नाही. असा हा नसरुद्दीन मोहम्मद सुलतान बनलेला आहे. पण आता व्हायचं असं की हे 40 लोक या सुलतानला काहीच किंमत देत नव्हते. इकडे हा सुलतान सुद्धा कामामध्ये बिझी आहे आणि मग पूर्ण दिल्लीचं प्रशासन ठप्प होत होतं आणि बाहेरून आक्रमण होत होते. साऊथवरून राजपूत लोक आक्रमण करत होते, नॉर्थमधून मोंगोल्स लोकांचं आक्रमण होत होतं. तर दिल्लीचा चार्ज कोणीतरी घ्यायला हवा, ही जिम्मेदारी दिल्लीची कोणीतरी घ्यायला हवी, म्हणून या 40 लोकांमधलाच एक माणूस पुढे येतो. त्याचं नाव आहे घियासुद्दीन बलबन. त्याचं ओरिजिनल नाव उलुग खान असं होतं, पण लोक त्याला घियासुद्दीन बलबन या नावाने ओळखतात. घियासुद्दीन बलबन काय करतो, आपल्या मुलीचं लग्न ह्या सुलतान नसरुद्दीन मोहम्मद सोबत करून टाकतो आणि त्याला आपलं जावई बनवून टाकतो. जावई बनवल्यानंतर सुलतान तर नसरुद्दीन मोहम्मदच राहील, पण एक डेप्युटी सुलतान नावाचं एक पद निर्माण करतो ज्याचं नाव असतं नायाबे मामलिकात. तर असं हे नायाबे मामलिकात अर्थात डेप्युटी सुलतान हे पद घेऊन घियासुद्दीन बलबन सुलतानच्या अंडर काम करायला सुरू करतो. पण आता हे बाकीचे 39 लोक खूप जेलस होतात की हा घियासुद्दीन बलबन यांनी सुलतानशी आपल्या मुलीचं लग्न पण करून टाकलं आणि हा ऑलमोस्ट सुलतान सारखाच राहतोय, हे ह्याच्या विरुद्ध कट कारस्थान करायला सुरू करतात. तर नसरुद्दीन मोहम्मदची आई हे राहिलेले 39 इक्तेदार आणि एक वजीर असतो त्यावेळेचा इमाउद्दीन रेहान नावाचा, ह्या इमाउद्दीन रेहानला घेऊन ही सुलतानची आई आणि हे 39 लोक काय करतात, ह्याच्या विरुद्ध कट करतात की ह्याला आपण एका रात्री मारूनच टाकूया. आता बलबनला ही खबर कळते की हे लोक मला मारणार आहेत आणि मग काय होतं, बलबन दिल्ली सोडून पळून जातो आणि थोडे दिवस जातो तो हंसी हरियाणा येथे एक गाव आहे तिथे, आणि हंसीमध्ये जाऊन रिलॅक्स राहतो आणि ह्याच 39 लोकांना लेटर पाठवून देतो की मला काही सुलतान बनण्याचा शौक नाहीये आणि मला काही इंटरेस्ट नाही तुमच्या राजकारणात, तुम्हाला जे करायचं ते करा. अशा पद्धतीने तो लेटर लिहून असं दाखवून देतो की त्याला काही स्वतःहून इंटरेस्ट नाही इतकी जबरदस्ती रेस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा. तिकडे आता इमाउद्दीन रेहानला हे लोक नायाबे मामलिकात बनवतात आणि तो दिल्लीचं काम सांभाळायला सुरू करतो. पण आता होतं असं की हे जे इक्तेदार लोक आहेत ज्यांचे विचार एकदम वेगळे वेगळे होते, ते रोज येऊन इमाउद्दीन रेहानला ऑर्डर द्यायला सुरू करतात की तू आमच्यासाठी हे कर, तू आमच्यासाठी ते कर. प्रत्येक इक्तेदार आपल्या पद्धतीने वेगळे वेगळे ऑर्डर्स द्यायच्या, काही ऑपोजिट ऑर्डर मिळायचे. अर्थात एक जण म्हणायचं साऊथला अटॅक करूया, दुसरं जण म्हणायचे नाही साऊथला नाही अटॅक करूया. तर हा एकदम कन्फ्यूज होऊन जायचा की नेमकं करायचं तर काय करायचं. तर जसा हा इमाउद्दीन रेहान नायबे मामलिकात बनतो, हे इक्तेदार लोक आणि सुलतानची आई ह्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ऑर्डर द्यायला सुरू करतात. खूप चुकीचे ऑर्डर्स पण देतात, ह्याला एकदम कन्फ्यूज करून टाकतात आणि ह्याला एकदम नोकरसारखं बनवून ठेवतात. एक दिवस हा इमाउद्दीन रेहान एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातो की मला हे नोकर बनवून ठेवलं आहे आणि ह्या 40 इक्तेदारांचा खूपच माज वाढलेला आहे. तो स्वतः जातो घियासुद्दीन बलबनकडे आणि त्याला सांगतो माझी चूक झाली, तू बरोबरच करत होतास, तू बरोबरच व्यक्ती आहेस, तू परत येऊन नायबे मामलिकात बन, मी तुझ्या अंडरमध्ये वजीर बनेल. बलबनला माहिती होतं असंच होणार, कारण की त्याच्याशिवाय कोणच या 40 लोकांचं पॉलिटिक्स हँडल करू शकत नव्हतं. आणि अशा पद्धतीने बलबन परत येतो आणि नायबे मामलिकात बनतो. तर 1249 ते 1266 असे 17 ते 18 वर्ष हा घियासुद्दीन बलबन नायबे मामलिकात राहिलेला आहे आणि पेशन्स ठेवून राहिलेला आहे की कधीतरी मी पुढे सुलतान बनेल, आणि तो पुढे बनतो सुद्धा. तर बघूया आपण घियासुद्दीन बलबनला जेव्हा तो नायबे मामलिकात होता, तर नायबे मामलिकात असताना सुद्धा तो स्वतःची पोझिशन एकदम स्ट्रॉंग करायला सुरू करतो. आपल्या दुसऱ्या मुलीचं लग्न तो त्यावेळेच्या फेमस सुफी संत बाबा फरीद याच्याशी लावून देतो आणि आपली धार्मिक पोझिशन सुद्धा थोडीशी स्ट्रॉंग करून टाकतो. बलबनला अजून सुद्धा कामं करायची होती, जसं की त्याला मेवातवरती अटॅक करायचं होतं, कारण की मेवात ही जागा हरियाणामध्ये आहे. तिकडचे हिंदू जाट किसान आहेत, ते सारखे दिल्लीवरती आक्रमण करत असायचे, कारण की दिल्लीतील लोक नेहमी मेवातवरती आक्रमण करत असायचे. कारण दिल्लीतील लोक जेव्हा पण बाहेर निघायचे, मेवातच्या किसानांची शेतं सर्व उद्ध्वस्त करून टाकायचे आणि शेतकऱ्यांना खूप त्रास द्यायचे. म्हणून हे पण शेतकरी जे हिंदू जाट होते ते आक्रमण करायचे दिल्लीवरती सारखे सारखे. तर आता ह्यांनी ठरवलं की मी आता एक मोठी आर्मी घेऊन जाणार आहे आणि मेवातला वरती आक्रमण करणार आहे आणि मेवातच्या हिंदू किसानांना मारून टाकणार आहे.
पण अशा वेळेला नसरुद्दीन मोहम्मदनी गियासुद्दीन बलबनला थांबवलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे खऱ्या इस्लाममध्ये व्हायलन्स अर्थात हिंसा अलाउड नाही आहे आणि मी तुला एवढी मोठ्या लेवलवरती हिंसा करून देणार नाही. तर ह्या वेळेला गियासुद्दीन बलबन थांबलेला आहे आणि तिकडे अटॅक नाही केलेला आहे. असा हा गियासुद्दीन बलबन नसरुद्दीन मोहम्मदच्या नियंत्रणाखाली राहिलेला आहे पुढे 17-18 वर्ष. पण शेवटी 1266ला नसरुद्दीन मोहम्मदची मृत्यू होते, नॅचरली मृत्यू होते आणि त्यानंतर गियासुद्दीन बलबन बनतो सुलतान आणि तिथून पुढे त्याचा तांडव सुरू होतो. तो काय काय गोष्टी करतो हे आपण एक एक करून पाहूयात. आता सर्वात आधी तो एक पदवी घेतो, जिल्ल इलाही. आता सुलतानला काय म्हणणार? सर्व जिल्ल इलाही म्हणणार. जिल्ल इलाही अर्थात शॅडो ऑफ गॉड ऑन अर्थ, देवाची पृथ्वीवरची सावली म्हणजे जिल्ल इलाही. अर्थात सुलतान काय आहे? देवाची सावली आहे पृथ्वीवरती. त्यानंतर तो त्याचा जो दरबार असतो, जो कोर्ट असतो, तो एकदम पॉम्पसली सजवून टाकतो. इतकं सजवून टाकतो की बाहेरगावची लोक पाहायला येतात की या बलबनचं कोर्ट कसं आहे. ह्याच्यानंतर त्या दरबाराचे तो काही नियम बनवतो. दरबारमध्ये बसणार कोण? फक्त बलबन. बाकी सर्व इक्तेदार आणि बाकी सर्व लोक काय करणार? उभे राहणार. जर कोणी बलबनच्या समोर येऊन डोळे वर करून बोललं तर त्याचे डोळे फोडले जाणार. जर कोणी त्यासमोर कोणी येऊन वर तोंड करून बोललं त्याचं मुडकं कापलं जाणार. जास्त त्याशी हुज्जत घातली तर तिथल्या तिथे त्याला खतम केलं जाणार. अशा प्रकारचे स्ट्रिक्ट रूल्स त्यांनी दरबारमध्ये बनवले. तो स्वतः बसून राहणार आणि लॅविश कपडे घालून राहणार. बाकी सर्वांना एक घाणेरडा ग्रीन कलरचा युनिफॉर्म देऊन टाकला. ते असेच उभे राहायचे मुंडी खाली करून. इतकंच नाही, तो जेव्हा येईल तेव्हा लोकांनी काय करायचं आहे? सिजदा करायचा आहे. अर्थात त्याला लोटांगण घालायचं आहे आणि त्याच्या पायाला किस करायचं आहे. त्या पायाचा मुका घ्यायचा आहे, ज्याला पायबोस असं म्हणतात. तर सिजदा आणि पायबोस अशा 2 पद्धती त्यांनी सुरू केल्या. एवढंच नाही, त्यांनी टायटल घेतलंय स्वतःला आफ्रासियाब करून. जसं आपल्या इकडे बजरंगबली आहे तसं त्यांच्या पण संस्कृतीमध्ये आफ्रासियाब आहे. तर ह्यांनी टायटल घेतलेलं आहे स्वतः आफ्रासियाब करून. इतकंच नाही, त्यांनी रशियावरून तारतार हट्टेखट्टे बॉडीगार्ड्स असतात. तारतार जमातीचे असतात ॲक्च्युली ते. आणि असे तारतार बॉडीगार्ड 30-40 बॉडीगार्ड्स तो स्वतःच्या अवतीभोवती ठेवायचा. त्यांचे शर्ट नसायचं, शर्टलेस ठेवायचा आणि ते तलवार घेऊन त्याच्या आजूबाजूला चालतील आणि बलबन त्याच्यासोबत चालेल. इतका खुखार नजारा असायचा हा की बाहेरगावची लोक हे सुद्धा पाहायला यायचे. बलबन, त्याचे बॉडीगार्ड्स, त्याचे दरबार, एकदम लॅविशली त्याचं नाव पसरलेलं आहे पूर्ण भारतभरामध्ये की कोणतरी बलबन आहे आणि तो खूप खतरनाक आहे. आता आधीच्या दरबारामध्ये लोक नसरुद्दीन मोहम्मद सुलतान होता त्याच्यावरच जोक करायची, त्याच्यावरच हसायची. ह्यांनी कोर्टमध्ये डिक्लेअर करून टाकलेलं आहे की कोणीही हसणार नाही. जर कोणी हसलं तर तिथल्या तिथे त्याचं मुंडकं कट. आता हा मोठा आहे आणि इक्तेदार खूप छोटे आहेत. तर मोठी माणसं छोट्या लोकांना डायरेक्ट बोलत नाहीत, म्हणून हा डायरेक्टली दरबारात बसून कोणाशी डायरेक्टली बोलायचा नाही. याने एक माणूस मध्ये ठेवला. ह्याला जर काय दरबारातल्या लोकांना सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल, हा त्या माणसाला सांगायचा आणि तो माणूस जाऊन त्या दरबारातल्या लोकांना सांगायचा. जर लोकांना काही सांगायचं असेल तर तो येऊन त्या माणसाला सांगणार आणि तो माणूस येऊन नंतर बलबनला सांगणार. तशीच सिमिलर सिस्टम आजच्या पार्लमेंटमध्ये पण आहे, इंडियन पार्लमेंटमध्ये पण आहे. प्रेसिडेंट हे टेक्निकली पार्ट आहेत कशाचे? पार्लमेंटचे, पण ते कधीच पार्लमेंटमध्ये बसत नाहीत. तर त्यांना काही सांगायचं असेल पार्लमेंटमध्ये किंवा पार्लमेंटरियन खासदारांना तर ते काय करतात? ते स्पीकरला सांगतात. स्पीकर इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रेसिडेंट. एक प्रकारे स्पीकर हा प्रेसिडेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. मग प्रेसिडेंटला काही सांगायचं असेल तर ते स्पीकरला सांगतात. स्पीकर जाऊन ते बाकी खासदारांना सांगतो. अशा पद्धतीने ही सिस्टम तेव्हा जी बलबननी चालू केली होती इनडायरेक्टली आतासुद्धा चालते. आता अशी सुलतानची पोझिशन स्ट्रॉंग केल्यानंतर गियासुद्दीन बलबननी सुरू केला आपला खुनी खेळ. तर जे जे त्याच्या विरोधात होते त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना मारायला सुरू केलं. सर्वात आधी त्यांनी पदवी घेतली की मी आदिल आहे, मी न्याय करणार आहे, मी जस्टिस देणार आहे आणि जो पण अन्याय करेल त्याचा मी खात्मा करून टाकेल. आणि या अन्यायाच्या विरोधात लढण्याच्या नावाखाली त्यांनी खूप साऱ्या इक्तेदारांना सर्व मारूनच टाकलं. सर्वात आधी त्याचा एक कझिन भाव होता जो इक्तेदारच होता, मलिक बकबक. तो त्याच्या विरोधात काही घडामोडी करत होता. तर त्यांनी एक गोष्ट शोधून काढली की ह्या मलिक बकबकनी 2 वर्षापूर्वी त्याचा जो गुलाम होता त्यांनी 2 वेळा कोडे मारले होते. त्यांनी ह्या मलिक बकबकच्या त्या गुलामाला बोलवलं आणि त्याला सांगितलं तू त्याच्या विरुद्ध, मलिक बकबकच्या विरुद्ध एक कंप्लेन लिहून दे माझ्याकडे. त्यांनी कंप्लेन लिहून दिली आणि ह्यांनी दरबार बोलवला की ह्यांनी अन्याय केलेला आहे आणि मी ह्याला न्याय मिळवून देणार आहे. तर मलिक बकबकनी ह्या गुलामाला 2 कोडे मारले होते. अल्लाह 500 टाइम्स मल्टिप्लाय करून त्याला देणार आहे आणि त्याला 1000 कोडे मारण्यात यावे. आणि त्या मलिक बकबकच्या गुलामाला साईडला बोलून त्याला सांगितलं की जर 1000 कोड्यांमध्ये हा मलिक बकबक नाही मिळाला तर मी तुला मारून टाकेल. मलिक बकबकच्या ह्या गुलामाने त्याला इतक्या जोरात मारलं की 500 कोड्यातच मलिक बकबकचा गेम ओव्हर आणि तो मरून जातो. तसंच त्याचा एक कझिन भाऊ होता शेरखान सुकर करून. ह्या शेरखान सुकरनी काय केलं होतं? जेव्हा बलबनचं कोरोनेशन होतं, जेव्हा त्याला बादशाह बनवण्यात आलं होतं तेव्हा तो आला नव्हता.
कुठेतरी बाहेर होता. त्यांनी घियासुद्दीन बलबननी ही गोष्ट लक्षात ठेवली आणि त्याच्या गुलामाला बोलून त्याला स्लो पॉइझन द्यायला सांगितलं आणि असं स्लो पॉइझन देऊन या शेरखान सुकर जे स्वतःचा कझिन भाऊ आहे त्याला मारून टाकायला सांगितलेलं आहे आणि त्याला मारून टाकण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीने या बाकीच्या इक्तेदारांना तो काय करायचा, तो लांब लांब मोंगोल लोकांबरोबर फाईट करायला पाठवून द्यायचा आणि मोंगोल लोक इतके खुखार होते, इतके खतरनाक होते की या इक्तेदार लोकांना ते पकडून मारूनच टाकायचे. आणि आता अशा पद्धतीने या 40 लोकांचा बंदोबस्त केल्यानंतर त्यांनी राज्य करण्यावरती फोकस करायला सुरू केलेलं आहे. सर्वतोपरी त्यांनी राज्याला मोंगोलच्या आक्रमणापासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी काय केलं, 2 लाईन ऑफ डिफेन्स तयार केले इंडियाच्या नॉर्थ वेस्टला, म्हणजे आज जिथे पाकिस्तान आहे त्या साईडला. तर 2 लाईन ऑफ डिफेन्स असे तयार होतील आणि त्या लाईन ऑफ डिफेन्सवरती खूप सारे किल्ले त्यांनी बनवले. काही ठिकाणं आहेत जसे की दीपालपूर, अटक, दाहा हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मधले ठिकाण आहेत. तिथे त्यांनी किल्ले बनवलेत. त्यानंतर त्याच्या मागे अजून एक लाईन ऑफ डिफेन्स बनवली आहे आणि तिथे समाना, शित्रदिया अशा ठिकाणी किल्ले बनवले. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सला त्यांनी आपला मोठा मुलगा ठेवला आहे ज्याचं नाव आहे मोहम्मद आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्सवरती त्यांनी आपला दुसरा मुलगा ठेवला बुरा खान. इंटरेस्टिंगली अशा पद्धतीने ह्या लाईन ऑफ डिफेन्समुळे मोंगोल लोकांचं आक्रमण भारतावरती थांबलेलं आहे. जिथे जिथे मोंगोल गेले तिकडे त्यांनी खूंखार आक्रमण केलेलं आहे, पण ह्या तबाईपासून भारत त्यावेळेला वाचलेला आहे. पण मोंगोलांच्या एका अशा आक्रमणामध्ये त्याचा जो मोठा मुलगा असतो मोहम्मद तो मारला जातो आणि थोड्या वेळासाठी हा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समधला थोडा एरिया मोंगोल लोक घेतात, पण त्याला हा नंतर परत रिकॅप्चर करून घेतो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मोठा मुलगा त्याचा मरून जातो. एकदा हे मोंगोलांचं संकट टळलं की तो आतमध्ये फोकस करतो. त्याला आधीपासून लक्षात होतं हे हिंदू मेवाती किसान जे आहेत ते सारखे दिल्लीवरती आक्रमण करत आहेत हरियाणाचे. आता त्यांनी त्याला सबक शिकवायचं ठरवलं. त्यांनी मोंगोलांसाठी लढण्यासाठी आधीच एक आर्मी बनवून ठेवली होती 1.5 लाखाची, ज्याला तो दिवाने अरीज असं म्हणायचा. तर ह्या दिवाने अरीज आर्मी डिपार्टमेंटला पूर्णपणे तो घेऊन एक दिवस निघालेला आहे हरियाणामध्ये आणि तिकडे त्यांनी अटॅक करायचं ठरवलेलं आहे. तर लिटरली हरियाणा पोस्टेस त्यांनी 1,20,000 हिंदू जाट किसानांना जिवंत पकडलेला आहे. त्यांच्या बायकांना मुलांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं, आपल्या सैन्यांमध्ये वाटून टाकलं, त्यांना पण गुलाम बनवून टाकलं. त्यामध्ये त्या लोकांना ऑफर दिली कोण इस्लाम कबूल करत आहे, तर 30-40,000 लोक इस्लाम कबूल करायला रेडी झाले. त्यांना जबरदस्ती इस्लाममध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. बाकीचे राहिलेले 80,000 ते 90,000 हिंदू जाट किसान त्यांनी ठरवलं की ह्यांना मी कत्तल करणार. तर असा तो मध्ये बसलेला आहे सिंहासनावरती आणि लेफ्ट आणि राईट साईडला त्यांनी 2 मुंडकं कापायची मशीन बनवण्यात आलेली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये गिलेटिन म्हणतात. ॲक्च्युली हे फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये सुद्धा ह्या मशीनचा वापर केला होता. त्याचा सर्वात अधिक वापर बलबननी केलेला आहे जास्त प्रमाणात. तर ह्या 2 मशीन अशा दोन्ही बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. इकडे 40-45,000 हिंदू जाट किसान आणि तिकडे 40-45,000 हिंदू जाट किसान त्यावेळेचे मेवातचे किसान ठेवण्यात आले होते. आणि बलबन जेव्हा इकडे एका बाजूला पाहणार तर एका हिंदू जाट मेवाती किसानाला त्या मशीनमध्ये टाकायचे आणि ते मशीनचा पुढचा भाग दाबायचे. तर पुढे काय व्हायचं, त्याचं मुंडकं एका बाजूला आणि बॉडी एका बाजूला पडायची. असंच बलबन दुसऱ्या बाजूला पाहणार, तिथे एका माणसाला टाकण्यात येणार त्या मशीनमध्ये आणि त्या मशीनचा पुढचा भाग दाबणार, मुंडकं एका बाजूला आणि बॉडी एका बाजूला. असं 48 तास बलबन लेफ्ट राईट असं करत होता आणि अशा पद्धतीने त्यांनी 80,000 ते 90,000 मेवाती हिंदू जाट किसानांना मारून टाकून दिला होता. असा हा खुनी खेळ त्यांनी खेळला मेवातमध्ये आणि लोक हैराण होऊन गेली की असा रक्तपात या भारत देशामध्ये सुद्धा होतो, जी बुद्धांची भूमी आहे, जी महावीरांची भूमी आहे. एनिवेज बलबन परत आलेला आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीत आल्यानंतर त्याला खबर आलेली आहे बंगालवरून की त्याचा जो बंगालचा इक्तेदार आहे तो सारखं त्याच्या विरोधात घडामोडी करत आहे. त्यांनी ठरवलं मी त्याला सुद्धा धडा शिकवणार आणि त्यांनी 1000 शिप्स बनवायची ऑर्डर दिली आणि हे शिप बनवून नदीच्या मार्गाने तो बंगालला पोहोचलेला आहे आणि तिथे हा इक्तेदार होता, त्याचं नाव होतं तुगरील बेग. या तुगरील बेगला सुद्धा पकडलेलं आहे, त्याला खूप वाईट पद्धतीने मारून टाकलेलं आहे, त्याच्या बायका मुलांना डिस्ट्रीब्यूट करून टाकलं गुलाम म्हणून आणि तिकडे खूप रक्तपात केलेला बंगालमध्ये आणि परत आलेला आहे दिल्लीला. याच्या आधी त्यांनी आपला जो दुसरा मुलगा होता बुरा खान, त्या बुरा खानला बंगालचा इक्तेदार बनवून ठेवलेला आहे आणि त्याला सुद्धा सांगितलेलं आहे तुला तर माहिती आहे जर कोण माझ्या विरोधात गेलं तर त्याचं मी काय हश्र करतो. तर अशा पद्धतीने हा खुनी खेळ खेळून परत दिल्लीला आलेला आहे. याचसोबत त्यांनी काही चांगली कामं सुद्धा केलेली आहेत, जसं की अमीर खुसरो नावाचा एक पोएट होता, त्याला त्यांनी दरबारमध्ये बोलून त्याला दिल्ली दरबारचा पोएट बनवून टाकलेला आहे. ह्या अमीर खुसरोमुळेच पुढे आपल्याला बाकीच्या सुलतानचा इतिहास कळतो, कारण की ह्यांनी त्यांच्यावरती कविता लिहिली आहेत, त्याच्यावरती गोष्टी लेख लिहिलेले आहेत. यांनी पुढे 7 सुलतान पाहिले आणि आपल्याला पुढे डिटेल दिल्ली सल्तनतची माहिती अमीर खुसरोवरून मिळते. पण आता हा घियासुद्दीन बलबन असा रक्तपात करता करता म्हातारा झालेला आहे आणि 1287ला त्याची मृत्यू होते नॅचरली. आता हा मेल्यानंतर सर्व इक्तेदार बुरा खानला ॲक्च्युली बोलवतात आणि म्हणतात की तू येऊन सुलतान बन. पण बुरा खान हा बलबनचा रक्तपात पाहून इतका त्रस्त झालेला असतो, तो म्हणतो मला काही सुलतान वगैरे बनण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मग लोक काय करतात, घियासुद्दीन बलबनचा जो मोठा मुलगा असतो मोहम्मद तो मेला असतो, त्याचा जो मुलगा असतो कै खुसरो
त्याला सुलतान बनवतात. पण तो लहान असतो, 13 वर्षाचा असतो आणि लहानपणीच त्याला ड्रग्ज, ड्रामा, डान्स या सर्व गोष्टींचे शौक लागतात आणि तो काही दिल्लीचं काम नीट पाहत पण नसतो. बाकीच्या इकतेदारांना पण टेन्शन येतो, कारण की बाहेरून मोंगोलांचं आक्रमण येतं आहे, खालून राजपूत लोकांचं आक्रमण येतं आहे, तर आता दिल्लीचं काम परत ठप होत होतं. तर हे लोक काय करतात, हे कै खुसरूला मारून टाकतात आणि त्या जागी कैकुबद जो बुरा खानचा मुलगा आहे त्याला गादीवरती बसवतात. या 40 लोकांना वाटत असतं की कैकुबदला वाचवण्यासाठी तरी बुरा खान येईल आणि दिल्लीचं संरक्षण करेल. पण हा कैकुबद आता कै खुसरूपेक्षा जास्त हुशार निघतो. तो केवळ 10-11 वर्षाचा असतो. लहानपणीच त्याला डान्स, ड्रामा, ड्रग्सचा शौक लागतो आणि एकदा ड्रग्सच्या हाय डोस नंतर त्याची अर्धी बॉडी पॅरलाइज होऊन जाते. परत दिल्लीचं काम ठप होतं आहे, बाहेरून आक्रमणं येत आहेत. अशा वेळेला या 40 लोकांमधला एक व्यक्ती पुढे येतो आणि दिल्लीची कमान तो हातात घेतो आणि स्वतःला सुलतान डिक्लेअर करतो. त्याचं नाव आहे जलालुद्दीन खिलजी. अशा पद्धतीने 1288ला हा जलालुद्दीन खिलजी सुलतानच्या पोझिशनसाठी स्वतःला पुढे करतो आणि पुढे सुलतान बनतो सुद्धा. आणि इथून पुढे पाहूया आपण खिलजींचा प्रवास. थँक्यू.